नमस्कार. कधी विचार केलाय की हजारो वर्षापूर्वी लहान लहान वस्त्यांमध्ये राहणारा माणूस अचानक मोठमोठी शहरं आणि महान संस्कृती कशा उभारू शकला? आज आपण तंत्रज्ञानाच्या त्याच प्रवासाचा मागोवा घेणार आहोत, ज्याने मानवी इतिहासाला एक नवी दिशा दिली. तर मग प्रश्न असा आहे की हा प्रवास नक्की झाला कसा? असे कोणते शोध होते ज्यांनी माणसाला, जो एकेकाळी फक्त शिकारी होता, भटकन जीवन जगत होता, त्याला महानगरांचा निर्माता बनवलं? चला तर मग या प्रवासातला एक एक टप्पा अगदी जवळून पाहूया. आपण हा सगळा प्रवास 5 महत्वाच्या टप्प्यांमध्ये समजून घेणार आहोत. सुरुवात होईल धातूंच्या शोधाने, मग कुंभाराच्या चाकाने घडवलेली क्रांती, त्यानंतर व्यापार आणि वाहतूक कशी सुरू झाली, नोंदी ठेवण्यासाठी लिपी कशी जन्माला आली, आणि या सगळ्यातून एक नवी समाजरचना कशी उभी राहिली हे आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया त्या पहिल्या ठिणगीपासून, ज्याने सगळं काही बदलून टाकलं. आणि ती ठिणगी होती धातूचा शोध. आता बघा, पुरातत्वशास्त्रज्ञ इतिहासाला समजून घेण्यासाठी एक खास पद्धत वापरतात. याला त्रियुग पद्धत असं म्हणतात. आणि ही कल्पना ख्रिश्चन थॉम्सन यांनी मांडली होती. सोप्पं आहे. माणूस हत्यारं कशाची बनवतो यावरून युगांची विभागणी केलीय. दगडाची हत्यारं म्हणजे अश्मयुग, मग आलं तांब म्हणजे ताम्रयुग, आणि त्यानंतर लोखंड म्हणजे लोहयुग. गंमत म्हणजे माणसाने वापरलेला पहिला धातू होता सोनं, जसं आपण बलुचिस्तानमधल्या या प्राचीन वस्तूंमध्ये पाहू शकतो. किती सुंदर कलाकुसर आहे, पण सोनं खूप मऊ होतं. दागिने बनवायला ठीक होतं, पण अवजारं बनवण्यासाठी त्याचा काही उपयोग नव्हता. खरी क्रांती तर एका दुसऱ्याच धातूने केली. आणि तो धातू होता तांबे. इथूनच ताम्रयुग सुरू झालं. तांब सोन्यापेक्षा खूप जास्त कठीण होतं. सिंधू संस्कृतीतल्या या वस्तू बघा ना, एक लोटा, आरसा, थाळी. विचार करा, दगडापासून अशा नाजूक आणि उपयुक्त वस्तू बनवणं शक्यच नव्हतं. तांब्याच्या शोधाने हे सगळं शक्य झालं आणि एका खऱ्या अर्थाने नव्या युगाची सुरुवात झाली. एका क्षेत्रातला शोध अनेकदा दुसऱ्या क्षेत्रात क्रांती घडवून आणतो. धातूंमुळे नवीन शक्यता तर निर्माण झाल्याच, पण एका अगदी साध्या वाटणाऱ्या शोधानं उत्पादनाची पद्धतच आमूलाग्र बदलून टाकली. तो शोध होता कुंभाराचं चाक. चाकाने फक्त भांडी बनवण्याची पद्धत नाही बदलली, तर संपूर्ण निर्मिती प्रक्रियेतच एक क्रांती आणली. या चित्रात बघा, एका फिरत्या चाकावर मातीचा गोळा ठेवून त्याला किती सहजपणे हवा तसा आकार देता येतोय. तर चाकामुळे नक्की काय बदललं? बघा, आधी हाताने भांडी बनवायची, म्हणजे ते खूपच हळू आणि कष्टाचं काम होतं, आणि प्रत्येक भांडं दुसऱ्यापेक्षा थोडं वेगळं दिसायचं. पण चाक आल्यावर सगळंच बदललं. भांडी एकदम वेगाने, एकसारख्या आकारात आणि मोठ्या प्रमाणावर बनवणं शक्य झालं. हीच होती मास प्रोडक्शनची, म्हणजे मोठ्या उत्पादनाची खरी सुरुवात. आणि याचा परिणाम फक्त भांड्यांपुरता मर्यादित नव्हता हे लक्षात घ्या. मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊ लागल्यामुळे काय झालं, तर काही लोक फक्त भांडी बनवण्यातच एकदम कुशल झाले. यातूनच कुशल कारागिरांची गावं तयार झाली, जी उत्पादनाची खास केंद्र बनली. कामाची विभागणी, स्पेशलायझेशन इथूनच सुरू झालं असं म्हणायला हरकत नाही. चला, आता पुढच्या टप्प्याकडे जाऊया आणि पाहूया हे सगळं एकमेकांशी कसं जोडलं गेलं ते. जेव्हा एकाच ठिकाणी खूप साऱ्या वस्तू तयार होतात, तेव्हा गरजेपेक्षा जास्त उत्पादन होतं, बरोबर? आणि मग गरज निर्माण होते व्यापाराची, आणि त्या वस्तू दूरवर पोहोचवण्यासाठी वाहतुकीची. आणि इथेच चाकाचा दुसरा तितकाच क्रांतिकारक उपयोग समोर आला. कुंभाराच्या चाकापासनं प्रेरणा घेऊन माणसाने तेच चाक आता वाहतुकीसाठी वापरायला सुरुवात केली. या चित्रात आपण मेसोपोटेमियामधली कदाचित जगातली पहिली चाकाची गाडी पाहतोय. हा खरंच एक खूप मोठा बदल होता. आणि हे चित्र आपल्याला स्पष्टपणे सांगतं की चाकाच्या गाडीमुळे काय काय झालं. शेतीतला अतिरिक्त माल असेल किंवा कारागिरांनी बनवलेली भांडी असतील, हे सगळं आता दूरच्या बाजारपेठेत पोचवणं शक्य झालं. आणि यामुळे फक्त वस्तूंचीच देवाणघेवाण झाली नाही, तर नवनवीन कल्पनांचीही देवाणघेवाण सुरू झाली आणि वेगवेगळे समाज एकमेकांशी जोडले गेले. आता बघा, व्यापार आणि समाज जसजसा मोठा आणि गुंतागुंतीचा होत गेला, तसतसं एक नवीनच आव्हान उभं राहिलं. या सगळ्याचा हिशोब ठेवायचा कसा? यावर नियंत्रण कसं ठेवायचं? यासाठी एका नवीन साधनाची गरज होती. जरा विचार करा, कोणती वस्तू कोणाला विकली, कोणाकडून किती पैसे येणं बाकी आहे, या सगळ्या गोष्टी फक्त लक्षात ठेवणं अशक्य होऊ लागलं.
व्यापाराच्या नोंदी ठेवण्यासाठी एका कायमस्वरूपी आणि विश्वासार्ह सिस्टमची, एका प्रणालीची गरज निर्माण झाली होती. आणि ह्याच गरजेमधून माणसाच्या इतिहासातल्या एका सगळ्यात मोठ्या शोधाचा जन्म झाला. तो शोध होता लिपीचा. आता या जुन्या प्राचीन लिप्या समजून कशा घ्यायच्या त्याची किल्ली ठरला हा रोझेटा स्टोन. हा दगड म्हणजे खरं तर एक प्रकारचा डिकोडरच आहे. यावर एकच संदेश, पण तो 3 वेगवेगळ्या लिपींमध्ये कोरलेला आहे. हायरोग्लिफिक, डेमोटिक आणि आपल्याला माहिती असलेली प्राचीन ग्रीक. हे उलगडण्याचं तंत्र साधं पण खूप प्रभावी होतं. विद्वानांना प्राचीन ग्रीक भाषा वाचता येत होती, त्यामुळे त्यांना दगडावर काय लिहिलंय याचा अर्थ आधीच माहीत होता. मग त्यांनी ग्रीक मजकुरातली नावं आणि हायरोग्लिफिकमधली चिन्ह यांची तुलना केली आणि हळूहळू एका पूर्णपणे हरवलेल्या भाषेचं कोडं उलगडलं. या सगळ्या तांत्रिक प्रगतीमुळे धातू, चाक, वाहतूक, लिपी या सगळ्यांमुळे मानवी समाजरचनाच मुळापासून बदलून गेली. आपण आता शेवटच्या आणि कदाचित सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे आलो आहोत. व्यापारामुळे जी समृद्धी आली त्यामुळे लोक मोठ्या वस्त्यांमध्ये एकत्र राहू लागले आणि यातूनच शहरांचा उदय झाला. ही चित्र आणि वस्तू हे त्या संघटित शहरी जीवनाचं प्रतीक आहेत. आता आयुष्य फक्त शेती आणि जगण्यापुरतं मर्यादित राहिलेलं नव्हतं. या नवीन शहरांची काही खास वैशिष्ट्ये होती. शहराच्या मध्यभागी मोठी मंदिरे असायची, जिथे धार्मिक जीवन केंद्रित होतं. शहराचा सगळा कारभार पाहण्यासाठी एक प्रशासकांचा वर्ग होता. व्यापार आणि शेतीची एक पक्की व्यवस्था होती आणि समाजात प्रत्येकाच्या भूमिका आणि नियम ठरलेले होते. या सगळ्याचा पाया आपण आधी पाहिलेल्या शोधांनीच रचला होता. तर आपण पाहिलं की धातू, चाक, व्यापार आणि लिपी या नाविन्यपूर्णतेच्या साखळीने मानवाला महानगरांपर्यंत कसं पोहोचवलं. पण जाता जाता एक विचार करूया. हजारो वर्षांपूर्वी लागलेले हे शोध आजही आपल्या आधुनिक जीवनाचा पाया आहेत नाही का? यावर नक्की विचार करा.